नमस्कार, मी कैलास गोडे. मी आरोही गोडे. तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आम्ही रात्री मुंबईवरून पुण्याला आलो आणि आळंदीला मुक्कामी होतो आमच्या भावाकडे. आणि आज आम्ही निघालो जेजुरीला. तर आता सकाळी वाजलेत 8:30 आणि आमचा प्रवास सुरू झाला आहे आळंदी ते जेजुरी. तर आता आम्ही भावाची बाईक घेऊन जेजुरीला चाललो आहे. तर सकाळची वेळ आहे, खूप छान वातावरण आहे. आपल्याला समोर दिसतंय हे आहे थोरल्या पादुका मंदिर. नवीनच मंदिर बांधण्यात आले, पण अतिशय छान असं हे मंदिर आपल्याला इथे बघायला भेटते. जवळजवळ 7 वर्ष झाले मी हडपसरला आलो नव्हतो आणि खूप दिवसांनी आज सीझन मॉल आणि ॲमेनॉरा मॉल खूप दिवसांनी पाहिला. तर इथल्या जुन्या आठवणी नक्कीच आमच्या जागे झाले, कारण की आम्ही जेव्हा हॉस्टेलला होतो तेव्हा या परिसरात नेहमी फिरत असायचो. तर आज हे दोन्ही मॉल मला खूप दिवसांनी बघायला भेटले, खूप छान वाटलं. आपण आता आळंदीवरून निघून पुण्यातली ट्रॅफिक क्रॉस करून आळंदी, दिघी, विश्रांतवाडी, खराडी बायपास, मुंडवा, हडपसर, फुरसुंगी असं करत करत आपण शेवटी दिवे घाटाच्या पायथ्याशी पोहोचलो. आणि आता आपली दिवे घाटाला सुरुवात होणार आहे. तर हा समोर इकडे बघू शकताय, हा आहे दिवे घाट. आता दिवेघाट आम्ही चढून पूर्ण वरती आलोय आणि इकडे मागे बघू शकताय पुणे शहराचं अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला भेटते. तळ आहे छोटंसं आणि तिकडे एकदम मोठं शहर पसरलेलं म्हणजेच पुणे शहर. तर बघा, छान नजारा इथून आपल्याला बघायला भेटतो पुणे शहराचा. तुम्ही दिवेघाट चढून आले ना की तुम्हाला उजव्या हाताला दिसते ती श्री पांडुरंगाची मूर्ती आणि तुम्ही इथून दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करू शकताय. दिवेघाट क्रॉस करून सासवड मार्गे तुम्ही जेजुरीला पोहोचता. तसे आम्ही पण आता जेजुरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता आम्ही चालू आहे मंदिराच्या दिशेने. तर एखादी पार्किंग बघतो आणि तिथे गाडी पार्क करतो. फायनली आम्ही जेजुरीला पोहोचलो आहे आणि जेजुरीला आल्यावरती आम्ही इथे शिंदे पार्किंग आहे पायऱ्यांजवळ, तिथे आम्ही गाडी पार्क केली आणि आता तिथून चाललो आता आम्ही गाड्यावरती. तर चला जाऊयात जेजुरीला खंडेरायाचं दर्शन घ्यायला. आता आपण गाड्याच्या पायथ्याशीच हे असलेलं गणेश मंदिर आणि गणेश मंदिराचं दर्शन घेऊन आपण आता गडाच्या पायऱ्या चढायला सुरुवात करणार आहोत. तर चला आता. तर आपण आता पायथ्याला पोहोचलेले. आजूबाजूला बघा खूप भाविकांची गर्दी आहे आणि हे समोर आपल्याला जेजुरी गडाचं मुख्य महाद्वार आपल्याला बघायला इथे भेटते. आणि महाद्वारापाशी आलं की पहिल्या 5 पायऱ्या आपल्या पत्नीला घेऊन चढायच्या असतात असं म्हणतात. आणि जेव्हा पहिल्यांदा येतो तेव्हा आपण असं करत असतो.
तर 5 पायऱ्या चढून बायकोला उचलून आणतात ना, तर मी 5च्या चांगल्या 15, 20, 25 पायऱ्या चढून आलो आणि आता आपण चाललोय गाड्यावरती. तर बघा आजूबाजूला प्रसादाची भंडाऱ्याची दुकानं भरपूर आहेत तिथे. त्या मागे जे मंदिर आहे ते वीरभद्र देवाचं मंदिर आहे. तर हे बघा या ठिकाणी आपल्याला आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांचं स्मारक बघायला भेटते. हे आहे हेगडी प्रधान, हे खंडोबाचे निस्सिम भक्त आणि प्रधान मानले जातात. हे मंदिर बानाई मंदिराच्या जवळ स्थित असून येथे दर्शन घेतल्याशिवाय खंडोबाची यात्रा पूर्ण होत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे. आता मुख्य द्वारापाशी आलोय आणि समोर बघा हे आहे मुख्य द्वार, मुख्य महाद्वार श्री मार्तंड देवस्थान जेजुरी. हे बघा आणि वरती भगवा झेंडा मस्त डौलानं फडकतोय. पोहोचले वरती, पहिले दर्शन घेतो मग तुम्हाला घर दाखवतो. तर आता जरा लाईन चाललोय आम्ही, खूप लांब लाईन आहे, आम्हाला उशीर पण झालाय. तर त्याला पहिले लाईनला नंबर लावूयात. खूप लाईन आहे, आम्हाला जो 1.5 ते 2 तास लागणार लाईनला दर्शन घ्यायला. एवढ्या 4 लाईन क्रॉस करून आम्ही आलोय. आता अर्धा तासात आम्ही 1, 2, 3, 4 लाईन क्रॉस करून आले. अजून बघू किती वेळ लागतोय.
बोलणं संपल्यात. आता थोडीच राहिली इकडं. आता आम्ही डायरेक्ट मंदिराकडे पोहोचणार आहे. आता आम्ही आता पुढं माहित नाही किती लाईन आहे. तर चला. जेजुरीचा खंडोबा गड हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडेराया यांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. टेकडीवर वसलेल्या या गडाला सोन्याची जेजुरी कड्या पठार म्हणून ओळखले जाते, जिथे भक्त भंडाऱ्याची पिवळी पूड उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करतात. या प्राचीन गडकोटाचे मुख्य आकर्षण म्हाळसा मार्तंड मंदिर आणि येथील ऐतिहासिक जड तलवार आहे. तर पुणे जिल्ह्यातील जेजुरी शहरात सुमारे 300 मीटर उंचीवर हा गड आहे. याला दुसरे कैलास शिखर मानले जाते. मणिमल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने येथे मार्तंड भैरव अवतार घेतला होता असे मानले जाते. गडावर जाण्यासाठी पायऱ्या, काही लोक याला 9 लाख पायऱ्यांची आख्यायिका मानतात, परंतु प्रत्यक्षात सुमारे 350 ते 400 पायऱ्या आहेत. तसेच वाहनाने जाण्यासाठी रस्ताही आहे. गडावर मुख्य मंदिरात म्हाळसा, मणिमाला, खंडोबाच्या मूर्ती आपल्याला बघायला भेटतात. भंडाऱ्याची उधळण हे येथील मुख्य आकर्षण आहे. तर चंपाषष्ठीला सर्वात मोठा उत्सव या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. वांग्याची भरीत आणि बाजरीची भाकरी असा नैवेद्य दाखवला जातो. भाविक येथे असलेली जड तलवार उचलण्याचा प्रयत्न करतात. मुख्य मंदिरासोबतच पायथ्याशी असलेले कडे पठार, मल्लासूर दैताची मूर्ती आणि जवळील होळकर तलाव, पेशवे तलाव हे प्रमुख आकर्षण आपल्याला जेजुरीमध्ये बघायला भेटतात. जेजुरी गडाला महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाचे संरक्षण स्मारकाचा दर्जा दिलेला आपल्याला इथे बघायला भेटतो. भाविक आपल्याला या ठिकाणी चंपाषष्ठी, महाशिवरात्री किंवा सोमवती अमावस्या या दिवशी प्रचंड प्रमाणात दर्शनासाठी आलेले बघायला भेटतात. आम्ही जेजुरी गडावरती पोहोचलो आणि आमचं दर्शन पण छान प्रकारे झालं. तर जेजुरी गड म्हणजेच श्री खंडेराया देवस्थान आणि या मंदिराची स्थापना अहिल्याबाई होळकर यांनी केली असं म्हणजे त्या शिलालेखावरून आपल्याला समजतं. आणि याविषयी खंडेरायांच्या म्हणजे अवताराविषयी आपल्याला थोडक्यात माहिती म्हणजेच मणी आणि मल्ल हे 2 राक्षस ब्रह्मदेवाची तपस्या करून त्यांनी ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवून घेतलं आणि त्यानंतर ते पृथ्वीवर लोकांना त्रास देऊ लागले. तर त्या मणी आणि मल्ल या राक्षसांचा नाश करण्यासाठी खंडेरायाने पृथ्वीवरती अवतार घेतला आणि श्री खंडेरायानं मणी आणि मल्ल यांचा पराभव करून एकाला ठार मारले आणि एकाला जीवदान दिलं. तर त्या मल्ल राक्षसाचा पराभव केल्यामुळे खंडेरायांना मल्हारी असे हे नाव पडले. तर अशी एक दंतकथा. आणि मंदिरामध्ये आपण जर गेलो तर आपल्याला खंडेरायांचे 2 आजूबाजूला अश्वारूढ पुतळे, अश्वारूढ मूर्ती आपल्याला बघायला भेटतात. तसंच आतमध्ये खंडेरायांचं अतिशय सुंदर असं रूप आपल्याला बघायला भेटतं. परंतु आतमध्ये फोटोज मनाई किंवा व्हिडिओला मनाई, तेव्हा आपण व्हिडिओ काढलेला नाही ते. आणि आजूबाजूला बघा स्थापत्यशैली अतिशय छान प्रकारे आणि काळ्या दगडामधील आहे. इथले असणारे खांब, त्याच्यावर असणारं नक्षीकाम अतिशय सुंदर अशी हेमाडपंथी कला इथे आपल्याला बघायला भेटते. असा हा जेजुरी गड. आता आपण झाले बाणबाई मंदिराकडे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांचे इथे कलाकृती आपल्याला बघायला भेटते. बघू शकताय. हे बघा हे जे झाड आहे त्यांचं, हे बघा हत्तीसारखा आकार बनवलेला आहे. इथे महादेवाची पिंड, इथे बघा मगरीचा आकार, इथे बघा ह्या झाडाचा शंखाचा आकार आहे. दिवटी बुधुली मोर बघा.
तलवार पिंड कासव आणि मध्ये हे कासव पिंड व नाग कासव आहे बघा. हा समोर नाग आणि इकडे पिंड आणि नाग कासव आहे बघा. ओम फुलदाणी आणि इकडे शेतकरी आणि गोमाता, पृथ्वीवरील गरुड पक्षी. तर असं एक छोटंसं गार्डन पण खूप छान प्रकारे बनवले हे बघा. तर हे आहे बानुबाई मंदिर. खंडेरायांची दुसरी पत्नी बानुबाई यांचं हे मंदिर. आणि चला आपण दर्शन घेऊयात. खूप दिवसांची इच्छा आमची आज पूर्ण झाली आणि आता जेजुरीचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालोय मोरगाव गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.